शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर हा व्लॉग आहे कालचा, म्हणजेच 15 ऑगस्टचा. तर सकाळी आता अपेक्षाला शाळेत जायचं होतं, सक्षमलाही ट्युशनला जायचं होतं. आज तसं तर अपेक्षाला टिफिन वगैरे द्यायचा नव्हता, मात्र आता तिला शाळेतून यायला थोडा उशीर होणार होता. त्याच्यामुळे मग तिला थोडा नाश्ता वगैरे मी बनवून देत होती, म्हणजे सक्षमलाही होईल आणि तिलाही होईल. तर नाश्त्यामध्ये मी तिला गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ थोडं मिक्स केलेलं होतं, त्याच्यामध्ये त्याचे आयते बनवून देत होती. तर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ आणि थोडी कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून ना मिक्स करून घेतलं होतं सगळं ते मिश्रण, आणि त्यानंतर पसरवून ना असे सगळे आयते बनवून घेतलेले होते. आणि असा काही नाश्ता मुलांना बनवून दिला की त्यांचं ना पोटही भरून राहतं बराच वेळपर्यंत. आणि तसंही मुलांना असे जे चिले आयते आपण म्हणतो ना, तर ते खूप आवडतात. तर अपेक्षा इकडे तिचं आवरून घेत होती आणि त्यानंतर मग तिला मी नाश्त्याची प्लेट वगैरे देऊन ना नाश्ता करायला दिला. सक्षम त्याचा आवरून घेतोय, त्यानंतर तोही नाश्ता करेल. यांनाही मग मी चहा वगैरे देऊन दिलं. त्यानंतर अपेक्षाला वेणी वगैरे करून दिलेली होती. आणि मुलांची अशी 15 ऑगस्टची सगळी धावपळ वगैरे पाहिली की म्हणजे ना आपलेही बालपणीचे दिवस आठवतात अगदी. कारण अपेक्षानं काल मला सारखी म्हणत होती, मम्मी माझा व्हाईट ड्रेस तू धुतला का? म्हणजे शाळेत जाण्याआधी तिने विचारलं, शाळेतून आल्यानंतरही मला विचारलं, मम्मी माझा ड्रेस प्रेस करून ठेवला का? म्हणजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी वगैरे म्हटली की मुलांना एक वेगळीच उत्सुकता असते. आणि मलाही ना अगदी माझे बालपणीचे दिवस आठवायला लागले होते की तेव्हा तर असं असायचं की फक्त एकच युनिफॉर्म असायचा. 15 ऑगस्ट वगैरे असला की आदल्या दिवशी शाळेतून आल्या आल्या लगेच मम्मीला ड्रेस धुवायला लावायचा, कारण तो प्रेस करून ठेवावा लागत होता. तर अपेक्षाची सगळी धावपळ बघून मला अगदी माझेच बालपणीचे दिवस आठवले. गेलेत शाळा, ट्युशन, आणि माझी जी काही आता कामं आहे ती करून घेते मी, आणि भेटते थोड्या वेळाने तुम्हाला. तर मुलं गेल्यानंतर सकाळचं सगळं घरातलं आवरून देवपूजा करून घेतली. तर चला, आता देवपूजा वगैरे झाली माझी, आणि आता ना मला पनीरची भाजी करून घ्यायची आहे. आज मुलांना सुट्टी आहे, तर म्हटलं चला आता पनीरचीच भाजी करते. तर इथे ना पनीर बनवायला ठेवलेलं आहे मी, ते सेट होत आहे. आणि इकडे भाजीसाठी मी कांदा, टोमॅटो, लसण आणि अद्रक घेतलेलं आहे. तर हे आधी तेलामध्ये ना सगळं मी भाजून घेते आता. चला, आज सुट्टी आहे, म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं, मुलं यायचे आहे अजून. पनीर म्हटलं की अगदी आवडीचं असतं त्यांच्या. तर चला बनवते. तर पनीरची भाजी म्हटली की अगदी मुलांच्या आवडीची असते, म्हणून म्हटलं चला आज पनीरचीच भाजी करते. तर तुमच्याही मुलांना पनीरची भाजी आवडते का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर सुरुवातीला तेलामध्ये ना कांदा, अद्रक, लसण सोडून घेतलं आणि त्यानंतर थोडं मीठ घातलेलं होतं मी. त्याच्यामुळे ना कांदा जरा लवकर असा सॉफ्ट असा मऊ होतो. आणि थोडा वेळ कांदा छान परतून घेतला. त्यानंतर मग टोमॅटो घातला, 3 लाल सुक्या मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये, आणि थोडा वेळ छान त्याला ना परतून घेतलं. तर बघू शकता इकडे आपला मसाला छान झालेला आहे. तर आता गॅस बंद करून थोडा वेळ मसाला ना थंड होऊ देणार. तर चला आता ना अपेक्षाला घ्यायला जायचं आहे मला. तिला घेऊन येते, त्यानंतर थोड्या वेळात भेटते मग. तर अपेक्षाला घेण्याकरिता मी शाळेत आलेली होती. आणि शाळेतून ना त्यांना इथे अमरावती रोडवर नगर परिषदेद्वारानं आज एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर तिथे शाळेद्वारे त्यांना म्युझिक वगैरे वाजवण्यासाठी नेण्यात आलेलं होतं. तर मग त्यांना शाळेत आणलेलं होतं आणि तिथून मग मी तिला घेतलेलं होतं. त्यानंतर मग ती म्हणत होती की माझा कार्यक्रम मम्मी कुठे होता, तू बघायला चल. म्हणून मग मी अमरावती रोडवरूनच ना गाडी वळवली होती. तर इथेच नगर परिषदेद्वारा त्यांचा म्युझिकचा सगळा कार्यक्रम झालेला होता. त्यांचे शाळेतले जे म्युझिकचे सर आहेत तेच त्या सगळ्या मुलांना घेऊन आलेले होते तिथे. तर त्यानंतर मग अपेक्षाला घेऊन मी घरी आलेली होती. तर तिथे ना अपेक्षाला हा खाऊचा डब्बा मिळालेला होता. त्यामध्ये एक लाडू होता, परत फरसाण होता आणि काही चिप्स वगैरे होते, आणि काही ती खाऊनही आलेली होती त्याच्यातले चिप्स. अपेक्षाने शाळेतनं आणलेला लाडू. चला, तर चला आता भाजीला ना फोडणी टाकून देते. तर मसाला मगाशी झालेला होता, आता थंडही झालेला होता. तर मग मसाला मिक्सरला लावून बारीक वगैरे करून घेतला आणि तेलामध्ये सगळा मी सोडून दिलेला होता. तर सगळा मसाला ना तेलामध्ये आता थोडा वेळ परतून घेणार. इकडे मसाला होतोय तोपर्यंत पनीर मी काढून घेते. चला, याला कापून घेते मी आता. पनीर सेट झालं आहे छान.
तर चला आता इकडे मसालाही छान तेलामध्ये झालेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं मी त्यामध्ये आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि पनीर मसाला घातलेला आहे मी त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडी कस्तुरी मेथी घातली आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळे मसाले तेलामध्ये छान झाले की नंतर त्यामध्ये पनीर सोडून घेतलं आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी ना एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर पनीर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गरम केलेलं पाणी त्यामध्ये ना टाकून घेतलं मी. जेवढा रस्सा आपल्याला भाजीला हवा आहे तेवढा टाकायचा आणि त्यानंतर त्याला ना छान अशी उकळी येऊ दिली मी. तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही देखील छान अशी थिक झालेली आहे त्याची. तर त्यामध्ये शेवटी कोथिंबीर घालून घेतली आणि आता आपली भाजी छान अशी रेडी झालेली होती आणि चवीला खरंच भाजी खूप छान झालेली होती. आणि त्यानंतर आता चपात्या करून घ्यायच्या होत्या. तर चपात्या करून घेतल्या. पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं मी आणि बघा गॅस बंद केल्यानंतर ना भाजीला अशी छान थिकनेस आलेली आहे. आणि त्यानंतर मग मुलांसाठी ताटं वगैरे करून घेतले मी. थोडं सॅलड वगैरे कापलेलं होतं. मग त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि कधीतरी मुलांना असं काहीतरी छान असं स्पेशल वगैरे करून दिलं सुट्टीच्या दिवशी वगैरे की त्यांनाही खायला आवडतं. आणि पनीर म्हटलं की अगदी आवडीचीच भाजी असते मुलांच्या. तर मुलांना ही भाजी आवडलेली होती. तर मुलांची वगैरे जेवणं झाली आणि त्यानंतर मग मीही जेवायला घेतलं. तर मराठी पिक्चर बघत छान असं जेवण वगैरे करून घेतलं. तसंही मला मराठी पिक्चर बघायला आवडतात. तर चला असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच व्लॉगचा एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.